Hello students, that is the ovary once again. As we have seen the estrogen and the progesterone, now let us see the another two hormones which is produced by the ovary. That is the hormone called as the relaxin and the inhibin. Okay, relaxin and the inhibin here. So relaxin, it is secreted by the corpus luteum at the end of a gestation period. तर लक्षात ठेवायचं की पुन्हा एकदा कॉर्पस लुटेम, एकतर मी आता सध्याचं बघितलं होतं की तो कॉर्पस लुटेम जे आहे प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करतात असं म्हणले होते. पुन्हा आता हे दुसरा हार्मोन आहे, सेम स्ट्रक्चरपासून रिलीज होणारा हार्मोन म्हणजे हे रिलॅक्झिन आहे. पण जस्ट फेज आहे. ॲट द बिगिनिंग ऑफ जेस्टेशन इज दी प्रोजेस्टेरॉन, ॲट द एंड ऑफ अ जेस्टेशन इज दी दॅट इज द रिलॅक्झिन. हे असं दोन शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात येईल. तर दॅट इज ॲट द बिगिनिंग इज द प्रोजेस्टेरॉन, ॲट द एंड इज दी ॲट द एंड काय जेस्टेशन पिरियड. ओके, प्रेग्नेन्सी जी पिरियड आहे त्या पिरियडला आम्ही काय म्हणतो, जेस्टेशन पिरियड म्हणतो. बिगिनिंग प्रेग्नेन्सीमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट झालं, एंडचं प्रेग्नेन्सीमध्ये रिलॅक्झिनचं हार्मोन जे आहे रिलीज होणार. ठीक आहे, म्हणजे आता हे क्लिअर झालं की कोणी सिक्रेट केलं. मग आता ह्याचा रोल काय म्हणतं, रिलॅक्सेस दी सर्व्हॅक्स ऑफ द प्रेग्नेंट फिमेल अँड द लिगॅमेंट ऑफ द पेल्विक ग्रिडल हियर. ठीक आहे, म्हणजे युट्रस नंतर जे आहे सिरवॅक्स नंतर वजायना. ठीक आहे, तर आता हे जे पार्ट आहे त्या पार्टमधलं जे काही मसल्स आहे त्या मसलमध्ये रिलॅक्झेशन आणणार. सो दॅट कॅन बी इझी फॉर द बर्थ ऑफ यंग वन्स हियर. लिगॅमेंट्स असू दे की त्या बोनमध्ये, त्या इन बिटवीनचं मसल्समध्ये जे काही असणारं ह्या पार्टमध्ये रिलॅक्झेशन आणणार. सो दॅट विल बी इझी फॉर अ बर्थ ऑफ अ यंग वन्स हियर. दॅट मीन्स इनडायरेक्टली ह्या रिलॅक्झिन जे आहे वी कॉल इट ॲज अ बर्थ हार्मोन विच गिव अ बर्थ टू दी यंग वन्स. दॅट इज द रिलॅक्झिन. म्हणून तुम्ही काय ॲट द एंड ऑफ अ जेस्टेशन पिरियड झालं. ओके, सो हे जे हार्मोन कोण झालं, रिलॅक्झिन हार्मोन झालं. दुसरा हार्मोन जे आहे इनहिबिन, वन्स अगेन सिक्रेटेड बाय द कॉर्पस लुटेम. ठीक आहे, so which inhibit the secretion of a FSH and the GnRH here. FSH काय आहे, follicular stimulating hormone and the GnRH here, that is the gonadotropin releasing hormone. हे बघितलं होतं. तर ते इनहिबिट करायला पाहिजे ना. फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंगचा रोल आम्ही बघितलेला आहे की ठीक आहे. सो दे विल रेस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस दी टू ब्रिंग अबाउट द दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ इस्ट्रोजन. हे जे आहे म्हणजे फॉलिक्युल स्टार्ट होणार ना, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी हे डेव्हलपमेंट स्टार्ट होणार. हे हार्मोनमुळं त्यांच्यामध्ये ग्रोथ येणार, डेव्हलपमेंट येणार, मग परत पुन्हा ओव्युलेशन होणार, ओव्हर डेव्हलपमेंट होणार, ओव्युलेशन होणार, हे सगळं पुढचं कंटिन्यू होणार. Once it is going to be have a pregnancy, during that period it has to be stopped. So that stopped is done by, or that is the negative feedback is done by the inhibin, so which is going to be inhibit the secretion of FSH and the GnRH here. Clear आहे सगळ्यांना? Okay, next one is the placenta. तर वी कॉल इट ॲज अ टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड हियर. आतापर्यंत आम्ही काय म्हणतो की एंडोक्राइन ग्लँड आहे, मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे, लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे, स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड, हेट्रोक्राइन ग्लँड आहे की ड्युअल ग्लँड आहे, मिक्स ग्लँड आहे. आता काय आहे, टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड आहे. कोण आहे, प्लेसेंटा आहे. ड्युरिंग अ प्रेग्नन्सी त्यावेळेस तो एंडोक्राइन म्हणून ॲक्ट होणारा एक स्ट्रक्चर आहे, तो म्हणजे काय झालं, प्लेसेंटा असणार आहे. आता सध्या काय झालं, तो ग्लँड आहे, एंडोक्राइन ग्लँड आहे. तर तुम्हाला माहितीच आहे हे प्लेसेंटा म्हणजे काय, इट इज अ इंटिमेट कनेक्शन बिटवीन द फीटस अँड द दॅट इज अ युट्रल वॉल ऑफ द मदर. बरोबर आहे ना, की एक कनेक्शन आहे फीटसमध्ये आणि मदरमध्ये. तो कनेक्शनच का प्लेसेंटा आहे. कशासाठी आहे तो, वॉट एव्हर दॅट इज अ फिजिओलॉजिकल फंक्शन बिटवीन द मदर अँड द फीटस. एक्सचेंज असू दे, तो न्यूट्रिएंट्स एक्सचेंज असू दे किंवा ऑक्सिजनचे एक्सचेंज असू दे, हे सगळे एक्सचेंज जे आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे बिटवीन द मदर अँड द फीटस. त्याला हेल्प करणारा स्ट्रक्चर म्हणजे हे प्लेसेंटा. हे प्रायमरी रोल झालं प्लेसेंटाचं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये दुसरं जे रोल आहे, इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल टू सेक्रेट द हार्मोन. प्लेसेंटा पण हार्मोन सेक्रेट करायला लागतो, म्हणूनच आम्ही एंडोक्राइन ग्लँड म्हणलेले आहे. मग हार्मोन्स कोणतं आहे म्हणतात, पुन्हा इस्ट्रोजन आहे, पुन्हा प्रोजेस्टेरॉन आहे. लक्षात तुम्हाला, म्हणजे इस्ट्रोजन पुन्हा सेक्रेट झालं. आता सध्या बघितलं होतं, इस्ट्रोजन जे आहे फिमेल सेक्रेटरी सेक्शुअल कॅरेक्टरमध्ये हेल्पफुल आहे. प्रोजेस्टेरॉन जे आहे प्रेग्नन्सी मेंटेनन्ससाठी प्रेझेन्स आहे. आता इस्ट्रोजनचा काही रोल आहे का, नाही आहे, पण तरी पण तो सेम रोल असणार आहे. ते जे रोल बघितलं होतं तो सेम असणार आहे. तर फॉर द इस्ट्रोजन अँड द प्रोजेस्टेरॉन हिअर नो नथिंग डिफरन्सेस हिअर. प्रोजेस्टेरॉन काय होणार, मेंटेन द प्रेग्नन्सी करणार. ओके, आता पुन्हा एक नवीन हार्मोन म्हणून काय झालं इथं, दॅट इज HCG.
ह्युमन क्रोनियॉनिक गोनेडोट्रॉफिक, ह्युमन क्रोनियॉनिक गोनेडोट्रॉफिक. तो एम्ब्रिओचे ग्रोईंग एम्ब्रिओच्या सेलपासून जे आहे सिक्रेट होणारा स्ट्रक्चर जे आहे तो प्लसेंटा, त्या प्लसेंटापासून येणारा हार्मोन म्हणून कोण आहे HCG, ह्युमन क्रोनियॉनिक गोनेडोट्रॉफिन असणार आहे. मग आता हे रोल क्लिअर झालं. मग ह्या हार्मोनचं काय रोल असणार आहे म्हटलं, चेक द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युट्राईन मसल्स, की युट्राईन म्हणजे युट्राईन जे आहे तो युट्रस जे आहे तो कॉन्ट्रॅक्शन व्हायला लागले का, त्यावेळेस ड्युरिंग द प्रेग्नन्सी जे आहे कॉन्ट्रॅक्शन नको आहे, ॲट द एंडच पाहिजे, आणि तो आणणारा कोण आहे तर रिलॅक्झिन आहे. पण हे हार्मोन काय करणार, चेक करणार. मेंटेन द थिकनेस ऑफ युट्राईन एंडोमेट्रियम, तसं जे आहे सपोज थिकनिंग तेवढंच मेंटेन व्हायला पाहिजे. सपोज तेवढं थिकनिंग तेवढं मेजरमेंटमध्ये नसतील ना, मग काय होणार, दॅट विल बी फॉलोड बाय द मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज अ स्टेप कॉल्ड ॲज अ ॲबॉर्शनमध्ये कन्वर्ट होणार तो. तर म्हणून त्याला चेक करण्यासाठी कोण आहे HCG आहे. तर किंवा असं म्हणू शकतो की हे जे दोन्ही रोल आहे कोणी करू शकतात, ते पोजिस्ट्रॉन करू शकतात ना. मग हे पोजिस्ट्रॉन कुठून सिक्रेट झालं, कॉर्पस लुटमपासून. म्हणजे मी डायरेक्टली असं सांगू शकते की हे जे HCG आहे दॅट विल स्टिम्युलेट द कॉर्पस लुटेम. ओके, म्हणजे ते कंटिन्युअसली ड्युरिंग द म्हणजे जे काही प्रेग्नन्सी पिरियड आहे ना, त्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये जे हार्मोन पाहिजे, जे हार्मोन कंटिन्युअसली 9 मंथपर्यंत पाहिजे, तो हार्मोन म्हणजे पोजिस्ट्रॉन. तो कंटिन्युअसली सिक्रेट असायलाच पाहिजे. मग तो कंटिन्युअस सिक्रेट करण्यासाठी आपल्याला एक हार्मोन पाहिजे, तो म्हणजे हे HCG. ठीक आहे. सो दॅट विल प्रमोट दी कॉर्पस लुटम टू सेक्रेट द पोजिस्ट्रॉन. मग हे जे फंक्शनिंग आहे ते सेम आहे पोजिस्ट्रॉनचं, डेफिनेटली सेम आहे, बघितलं आहे मी. तर सेम आहे. मग तर काय झालं, इनडायरेक्टली HCG प्रमोट द कॉर्पस लुटम टू सेक्रेट द पोजिस्ट्रॉन हार्मोन हियर. दॅट इज डन बाय द अनदर हार्मोन फॉर द सेम हार्मोन कॉल्ड ॲज HCG जे आहे तो हेल्प करणारा पोजिस्ट्रॉनला हार्मोनला हेल्प करणारा एक हार्मोन आहे. हार्मोनमध्ये हेल्पिंग सुरू आहे, काही नाही आहे. तर एक हार्मोन दुसऱ्या हार्मोनला हेल्प करायला लागले की मेंटेन द प्रेग्नन्सीसाठी. तर तो हार्मोन कोणी सिक्रेट केलं, दॅट इज द प्लसेंटा. पोजिस्ट्रॉन कोणी सिक्रेट केलं, कॉर्पस लुटेम. क्लिअर आहे सगळ्यांना आता. फक्त नाव लक्षात ठेवा, इथं सगळं जे आहे तो तसंच असणार आहे, काही डिफरन्स नाही आहे. तर आम्ही जे आहे ह्याबद्दल जे आहे आम्हाला ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये गेले नाही तर तिथं क्लिअर अंडरस्टँडिंग होणार. एंडोक्राईन पार्ट म्हणलं तर हे तर हार्मोन तुम्हाला लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही आहे. हार्मोन तुम्हाला लक्षात आलं तर इथं स्ट्रक्चरचं न लक्षात घेतं हार्मोनचं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणून काय, इस्ट्रोजन, पोजिस्ट्रॉन झालं, रिलॅक्झिन, इनहेबिन झालं. प्लॅसेंटाचा रोल काय आहे तर डेफिनेटली फिजिओलॉजिकल एक्शनसाठी प्रायमरी रोल आहे. दुसरा रोल काय आहे, हार्मोन सिक्रेट करतो, तो पण सेम रोल असणार आहे. पण इथं एक नवीन हार्मोन आहे, तो म्हणजे ह्युमन क्रोनियॉनिक गोनेडोट्रॉफिन आहे. सेम रोल ॲज दॅट ऑफ अ पोजिस्ट्रॉन हियर, which check the contraction of uterine muscles and maintain the thickness of uterine endometrium as that of the progesterone hormone here. Is it clear all of you? Thank you.